नमस्कार मंडळी, गोल्डन डिशमध्ये आपलं स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। मासवडी डिश हा एक अतिशय मसालेदार, पारंपरिक आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे। चला तर जाणूया मासवड्या करण्यासाठी साहित्य आणि कृती। 125 ग्राम खोबरं घेतलं आहे चिरून, 125 ग्राम खोबरं घेतलं आहे खिसून, लसूण घेतले 4-5 पाकळ्या, लवंग घेतले, दालचिनी घेतले, 1 चमचा शाजिरे घेतले आहेत, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 2-3 चमचे काळं तिखट घेतलं आहे, खसखस घेतले आहे 2 चमचे, 1 चमचा हळद घेतली आहे, भाजून बारीक करून तीळ घेतला आहे 2 चमचे, 2 वाटी बेसन आणि कोथिंबीर घेतला आहे। पहिल्यांदा खोबरं आणि मसाला वाटून घेऊया। चिरलेलं खोबरं आणि दगडी मसाला एकत्र मिक्स करून वाटलं तर छान मिक्स होईल, म्हणून मी चिरलेलं खोबरं सेपरेट घेतलं आहे। आता याला बारीक करून घेऊया। खोबरं आणि मसाला बारीक झालेला आहे। आता आपण मासवड्या करण्यासाठी बेसन पीठ मळून घेऊया। पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची। आता हे छान मिक्स करून पीठ मळून घेऊया। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। आता खिसलेलं खोबरं आणि मसाल्यासोबत खोबरं बारीक केलेलं एकत्र करूया। घरगुती काळा मसाला आवडीनुसार टाकू शकता। भाजून बारीक केलेले तीळ आणि खसखस टाकायचे। चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं। सर्व मसाला छान मिक्स झाला पाहिजे। थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। मासवडीसाठी सारण तयार झालेलं आहे। आता आपण तयार केलेल्या कणकीच्या पोळ्या लाटून घेऊयात। पोळ्या लाटताना पीठ लावून लाटायचं, जेणेकरून पोळपाटाला चिटकणार नाही। चपाती कशी लाटून घेतो त्या पद्धतीने ही पण लाटून घ्यायचं।
लाटून झाल्यानंतर पोळीवर तयार केलेलं सारण पसरून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने रोल करायचं। रोल करताना बाहेर सारण सांडू द्यायचं नाही। रोल तयार झाल्यानंतर चाकूने वड्या करून घ्यायचे। वड्या तयार झालेल्या आहेत। ह्याला आता आपण वाफलून घेऊया। पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी गरम करून घेऊया। पाणी गरम झाल्यानंतर चाळणी ठेवायची। त्यानंतर स्वच्छ सुती रुमाल पाण्यात भिजवून चाळणीवर पसरून घ्यायचं। त्यामध्ये मासवड्या ठेवून 5 मिनिट वाफलून घ्यायचे। वाफलून घेताना गॅस मिडियम ठेवायचं। 5 मिनिट झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान मासवड्या वाफरल्या आहेत। वाफलून घेऊन तळल्यानंतर खायला मासवड्या कुरकुरीत लागतील। अशा पद्धतीने बाकीचे पण वड्या वाफलून घेणार आहे। वाफलून झाल्यानंतर मासवड्या तळून घेणार आहोत। त्यासाठी तेल गरम करूया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण मासवड्या तळून घेऊया।
अशा पद्धतीने तळून घेऊन टिश्यू पेपरवर काढायचं, जेणेकरून त्यामधला तेलकटपणा कमी होईल आणि खायला पण मासवडी छान लागतील। कुरकुरीत मासवड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा।